नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। त्यानंतर दिवसभराच्या कामकाजामध्ये चढ-उतार होत होते। मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 13 पॉईंटनी वाढून 84,479 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 3 पॉईंटनी वाढून 25,879 वर बंद झालेला आहे। सलग चौथ्या दिवशी या आठवड्यात मार्केटमध्ये तेजी दिसून आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.86% वर आहे। बीएसई टेलिकॉम इंडेक्स 0.70% वर आहे। बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 0.70% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.34%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.31% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: एशियन पेंट्स 3.96%, हिंदाल्को 2.21%, आयसीआयसीआय बँक 1.99% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इटर्नल 3.58%, महिंद्रा अँड महिंद्रा 1.46%, ओएनजीसी 1.18%, भारत इलेक्ट्रॉनिक्स 1.17% अशी घसरण आहे। गेले 4-5 दिवस क्रूड तेलाच्या प्राइसेस कमी येत असल्यामुळे ऑइल कंपन्या आणि पेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे। आजही पेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी झालेली आहे। एफआयआयने 384 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 3092 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज भारत डायनामिक्स सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। एकंदरीत आजचा दिवस हा समाधानकारक ठरलेला आहे। धन्यवाद।